नमस्कार, मी गायत्रीज किचनमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्हाळा चालू झाला आहे. आता या निमित्ताने मी एक थंडगार सोल कढीची रेसिपी घेऊन आली आहे. चला मग सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा नारळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर अर्धी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि अर्धाच इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. जास्त घालायचा नाही, जेणेकरून ती सोल कढी तिखट होईल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता इथे चवीनुसार मी पांढरं मीठ वापरलेलं आहे. तर आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरेपूड. आता जिरे जे आहे ते भाजून घेतले आहे आणि मग त्याची पूड केली आहे. तुम्ही अख्खे टाकले तरी चालतील. आता पाणी घालून याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित मी मिक्सरमध्ये बारीक करून इथे दूध काढून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित दूध ते गाळून घ्यायचं आहे छान. आता इथे कोळ घालायचा आहे. तिथे एक ट्रिक सांगणार आहे, ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी. नक्की बघा व्हिडिओ त्यासाठी. इथे आमसुलाचा कोळ घातलेला आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे मोठे. बघा कलर किती मस्त आला आहे. आता इथे घालायचं आहे काळं मीठ. काळं मीठ मी साधारणतः पाव चमचा घातलेला आहे. आता वरून छान अशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. आता इथे जी ट्रिक वापरली आहे ना, ती म्हणजे मी जो आमसूल भिजत घातला होता तो उकळत्या म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजत घातला. त्याच्यामुळे हा कलर जो आहे तो याला छान आलेला आहे. आता चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे फक्त अर्धा चमचाच. कारण सोल कढी जी आहे ती आंबट गोड असते. आमसुलाचा आंबटपणा या साखरेमुळे बॅलन्स होतो. तर बघा मस्त हलवून घ्यायची आहे आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंडगार जेवणासोबत घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि युनिक रेसिपीसोबत. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.